आज आपण पारंपरिक पद्धतीचं कारल्याचं कालवण बनवूया। हे कारल्याचं कालवण माझी आई बनवत होती, सासू बनवत होती, त्याच पद्धतीने मी आज कालवण बनवून दाखवणार आहे तुम्हाला। कांदा भाजून घेणार, खोबरं भाजून घेणार, कोथिंबीर, अद्रक, पुदिना, कढीपत्ता, अख्खा मसाला हे सगळं भाजून घेणार। धने, काराळे म्हणजे खुरासणे, खुरासणे पण म्हणतात, काराळे पण म्हणतात, ते चांगलं भाजून घेणार। कांदे असे कापून घेतलेत, कापून घेतल्यामुळे गॅसवरती पटकनी भाजून होणार। कांदा भाजस्तवर कारली कापून घ्यायची। कारलीचे असे तुकडे करून घ्यायचे, कापून घ्यायचे आणि थोडेफार बिया असेल ते काढून टाकायच्या, काही काढल्या नाही तरी चालतात, कारण त्याचं पण टेस्ट उतरत असते कालवणामध्ये। धने भाजून घ्यायचे, धने भाजून झाल्यावरती काळे भाजायला टाकायचे। खुरासणी जास्त भाजायचीच नाही, थोडेसे भाजून घ्यायचे हळूहळू। कांदा खोबरं भाजून झालेले, कांदा गॅसवरती भाजलाय, खोबरं बी गॅसवरती भाजलेले। आता हे मिक्सर मध्ये वाटून घेणार। आई माझी पाट्या वाटत होती, पण आता मी मिक्सर मध्ये वाटून घेणार। खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे। पाट्या वाटायचं असतं तर तुकडे करायला लागते नाही, वरून त्याने ठेचायचे आणि वाटून घ्यायचे। लसूण घालून घ्यायचा, हे कांदे भाजलेले घालून घ्यायचे, मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। हे लोणचं पारंपरिक पद्धतीचं बनवलेलं लोणचं आहे, त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही। लसूण, मोहरी, हळदी पावडर, जिरं, बडीशेप असं टाकून साधं बनवलेलं आहे। हे लोणचं कारल्याला घालायचं आणि कारली उकडून घ्यायची। छानपैकी असं कारल्याला लोणचं टाकून घेतले, थोडं मीठ टाकायचं, थोडं हळद टाकायचं, पाणी टाकून शिजायला घालायचं। थोडंसं मीठ घालून घ्यायचं, हळदी पावडर टाकून घ्यायची। झाकण ठेवून कारली शिजून द्यायची। कारली चांगली शिजत आलेली आहे। कारली शिजून झाल्या, चाळणीत ओतून घ्यायची। मीठ, हळदी पावडर, घरचा मसाला, घरची मिरची पावडर, घरची धना पावडर, हा गोडा मसाला आहे। तेल घालून घेतले, जिरी घालून घेतली, आता तेजपत्ता घालून घ्यायचा, कढीपत्ता घालून घ्यायचा, लसूण घालून घ्यायचा, सगळं चांगलं परतून घ्यायचं। मसाले घालून घ्यायचे, कोथिंबीर घालून घ्यायची, वाटलेला मसाला घालून घ्यायचा। मसाला चांगला परतून घ्यायचा। मसाला चांगला परतून झालेला आहे। सगळा मसाला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा। कांदा खोबरं चुलीमध्ये भाजायची। गावी असंच कालवण बनवत असतात, चुलीमध्ये भाजायचं, पाट्यावरती वाटायचं, छानपैकी रस्सा होतो कारल्याचा। कढईत तेल घालून घ्यायचं, भरलेली कारली तेलात भाजून घ्यायची। कारली चांगली तेलात भाजून झालेली आहे। वरून आपण मसाला भाजलेला टाकून घ्यायचा।
थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मसाल्याचं. वरून थोडा घरचा मसाला टाकायचा. थोडंसं अजून मीठ टाकून घ्यायचं, कारण उकडताना मीठ टाकलं होतं, मसाल्यात पण टाकलं होतं, त्यामुळे आता थोडं टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅसवरती छानपैकी कढवून द्यायचा. मसाल्याचा सगळा आरग त्याच्यामध्ये उतरणार. बारीक गॅसवरती कढवून द्यायचा. छानपैकी कारल्याची भाजी शिजून झालेली आहे. छानपैकी कारल्याची भाजी शिजून झालेली आहे. थंडी चालू झालेली आहे. कारल्याचं कालवण, बाजरीची भाकर छानपैकी करायची. सकाळचं 11 वाजता भाकर चुरून खायची आणि आपल्या सासू सासऱ्यांसारखं निरोगी राहायचं.